नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि रेवाचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. म्हणजे लेट गेली पण थेट गेली आणि थेट बाहेर आलेली आहे. आणि एकंदरीत रेवाचा जो प्रवास आहे तिकडे एक अवाक करणारा, अचंबित करणारा राहिलेला आहे. तुला तुझ्या प्रवासाविषयी तिकडे काय सांगावं? सगळ्यात अगोदर थँक्यू. इंट्रोडक्शन जसं ज्या प्रकारे तुम्ही दिलं आहे, लेट गेली पण थेट गेली, आवडलं मला ते. मलाही हेच बोलायचंय, मी उशिरा नक्कीच गेली असेल, पण माझी जर्नी मला जेव्हा मी बघते मागे वळून तेव्हा खूप इम्पॅक्टफुल वाटतं. आणि इनफॅक्ट मला यायचं नव्हतं बाहेर. मी माझे एक्सपेक्टेशन्स हे होते की कदाचित मी जाईल, कदाचित काय म्हणजे मला शुअरिटी होती मी जाईल, ज्या प्रकारे मी आतमध्ये खेळत होते आणि जसा माझा ग्राफ होता ओव्हरऑल तो. पण ठीक आहे, मी बाहेर आले. बट जेव्हा बघते तर मला खूप इम्पॅक्टफुल वाटतं. म्हणजे सगळंच होतं माझ्या जर्नीमध्ये, काय नव्हतं हे बोलायला पाहिजे. म्हणजे एक हॅपीनेस म्हणावं किंवा सॅड म्हणावं किंवा नाती, इमोशन्स, जिंकण्याची जिद्द, टास्क मध्ये असो की लुक्स मध्ये असो की सगळ्याच गोष्टी मी पूर्णपणे माझं पूर्ण दिलंय, 100% दिलंय. तर खुश आहे मी. पण बिग बॉसची जर्नी म्हटलं तर एक अखंड तो सिनेमा आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध्या सिनेमामध्ये गेलात आणि अर्ध्या सिनेमामध्ये तुम्ही एक तुमची प्रमुख भूमिका असल्यासारखं तुम्ही निभावलं. पण का, म्हणजे अर्ध्यातून येणं का झालं, पूर्ण आता तर मला हा प्रश्न मेकर्सला विचारावा लागेल. त्यानंतर ते बोलले की आम्ही बोललो की अरे इतकी चांगली पर्सनॅलिटी होती, डे वन पासनं का नाही. पण काही गोष्टी नशिबात असतात. वाईल्ड कार्ड म्हणूनच मला तो ऑफर आलेला. मी शुअर नव्हते रियालिटी शो बद्दल, पण मला वाटलं की हे चॅलेंज म्हणून घ्यायला हवं आणि बघूया कसं होतं. तर मध्येच आलं आणि ते तेव्हाच ऑफर झालं आणि म्हणूनच वाईल्ड कार्ड म्हणून गेले आणि अर्ध्या सीझन मध्ये गेले. खूप प्रेशर होतं की कसं राहणार आणि ऑलरेडी घरी ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, जशी नाती झालेली आहे, लोक एक्सेप्ट किंवा सदस्य एक्सेप्ट करतील का, की कोणीतरी नवीन आलं आहे, काढायचा प्रयत्न करत आहेत ते सगळ्यांना आणि मध्येच कोणीतरी येतंय. तर डिफिकल्ट नक्कीच होतं. पण शेवटी मी नाती पण घेऊन आली आहे, मनही जिंकून आली आहे जिथे आतमधले लोक होते. तर माझ्यासाठी चांगली राहिली निश्चितच. पण जर पुढच्या सीझन मध्ये संपूर्ण सिनेमात बघायला मिळेल का? म्हणजे ओ आय वुड लव्ह टू. म्हणजे मी हेच बोलत होते की जर मला आता परत करायचं असेल तर मी वाईल्ड कार्ड म्हणून नाहीच जाणार आणि मला डे वन पासनं राहायचंय. कुठलाही रियालिटी शो असो, काहीही असो, डे वन पासनं. कारण वाईल्ड कार्ड म्हणून गेले, प्रोज अँड कॉन्स असतात. पण मला जास्ती त्याचे डिसएडव्हान्टेजेस वाटले की सगळे टार्गेट करतात, सगळ्यांकडे एक रिझन आहे सांगायसाठी. कितीदा स्वतःला प्रूव्ह करा, ऍक्शन्स मधून सुद्धा कितीही प्रूव्ह करा, पण शेवटी ते वाईल्ड कार्ड म्हणूनच तुम्हाला नोट केलं जातं. ज्युनियर ट्रीटमेंट असं ते वागवतात, वागवणूक करतात. कितीही स्ट्रॉंग राहा, पण सोपं टार्गेट म्हटलं की वाईल्ड कार्डच असतं. तर पुढच्या वेळेसची काही जर्नी राहील ते डे वन पासून राहणार. डेफिनेटली. पण ना रेवाचा एक टास्क जो होता, चावीवाला टास्क, त्याने धुमाकूळ घातला अक्षरशः. आणि असं सगळ्याच प्रेक्षकांना वाटलं की बाबा नशीब हिच्या सोबतच. म्हणजे एकच नशिबान व्यक्ती तिकडे असेल, ती म्हणजे असेल आणि कदाचित ती ट्रॉफी उचलून घेऊन जायला कमी पडणार नाही, अशा पद्धतीचे तेव्हा रिॲक्शन्स होते. हे त्या संदर्भात काय वाटतं? नक्कीच नशीब तर लागतच प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे याचं टॅगलाईनच आहे, दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार. आणि ते नेमकं माझ्यासोबत जेव्हापासून मी गेली आहे काहीतरी असं असं झालंच आहे. पण फक्त नशिबानीच सगळं होत नाही, मेहनत नक्कीच लागते, नेहमीच लागते. नशीब माझ्यासोबत सुरुवातीपासूनच होती, लहानपणापासूनच होतच. पण स्वतःची मेहनत नसेल तर काहीच पॉसिबल होत नाही. त्यामध्ये कॅप्टन्सीचा जो टास्क होता, बॅक टू बॅक खेळणं, टीव्ही मध्ये तेवढं इम्पॅक्टफुल कदाचित कमी इम्पॅक्टफुल वाटलं असेल. रिअल याच्यामध्ये ते खेळणं खरंच खूप कठीण होतं, लागत होतं. नी इंजुरी झाली ती, त्यावरती परत परत खेळणं आणि ते सोपं खरंच नव्हतं. एखाद्या वेळेस नशीब होतं, पण शेवटचा जो राऊंड होता त्यामध्ये 10 चाव्यानंतर ते लॉक उघडलं होतं. तर मेहनत 10 वेळा राऊंड झालेत, येणं जाणं असं. तर मेहनत पण होती, नशीब पण होतं, साथ पण होतं लोकांची, म्हणून ते पॉसिबल झालं. मग यानंतर काही खंत आहे का की बाबा बिग ट्रॉफी पर्यंत नाही पोहोचलो? हो नक्कीच आहे. कारण जेव्हा गेले होते तेव्हा भरपूर अशा गोष्टी होत्या, पण मी विचार केला होता की जाऊनच मला कळणार की हा गेम कसा असतो आणि काय केलं पाहिजे, काय करावं लागणार. आतमध्ये गेल्यानंतर मी
करत होते मी सगळे एफर्ट्स. मी कधीच झोपायचे नाही, पूर्ण वेळ विचार करत राहायचे गेम बद्दल. आणि एकदा माझ्यासाठी मी एकही रूल ब्रेक केलेला नाही. या सगळ्या गोष्टी विचार करून की कुठे काही चुकीच नको व्हायला, बोलायचे आहे तर माइंडफुल राहून मला बोलायचं आहे आणि माझ्या फॅमिलीला किंवा कोणालाच असं त्रास नको व्हायला, कोणाला हर्ट नको व्हायला, सगळ्या गोष्टीचा विचार करून मी खेळत होते व्यवस्थित. तर मी माझं बेस्ट दिलंय. मला वाटलं नव्हतं की मी येणार बाहेर. माझा स्वतःवरती खरंच खूप विश्वास होता. लोक मला खूप डिमोटिवेट करत होते आतमध्ये, कारण त्यांना मी थ्रेट वाटत होते कुठे ना कुठे. इझी टार्गेट होते, बोलत राहिले की वाईल्ड कार्ड आहे, वीक आहे, हिचं काही काम नाहीये. मी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला प्रूव्ह करत राहिले. टास्क असो, काहीही असो, नेव्हर गिव्ह अप वाला ऍटिट्यूड माझा नेहमीच राहिलेला आहे. उत्तर मी व्यवस्थित देत होते. सुरुवातीला भाषेचं थोडंसं मला बॅरियर होता, कारण मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम केलंय 3 वर्ष आणि 7 वर्ष मी बॅक टू बॅक मुंबईमध्ये आहे, तेव्हापासून मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम केलंय. तर भाषेचं सुद्धा सुरुवातीला होतं. मराठी मला येते चांगलं, पण विदर्भाची मराठी थोडी वेगळी. त्यातल्या त्यात प्रत्येक शब्द जे प्रॉपर असे असतील ते कुठे कुठे मला प्रॉब्लेम होत होता. तर तरी सुद्धा मी ते विथ टाइम स्वतःला इम्प्रूव्ह केलं. कमी वेळेमध्ये मुद्देशीर किती बोलायचं आहे, भाषेवरती कसं मी काम करेल, या सगळ्या गोष्टी मी केल्या आतमध्ये. तर मी सॅटिस्फाईड आहे. निश्चितच. मला आवर्जून हा एक प्रश्न असा घ्यायचा की तिकडे राकेश रेवा RRR एक वेगळा कॉम्बिनेशन तिकडे आम्हाला बघायला मिळाले. तुम्ही किती ते एन्जॉय करत होतात तिकडे? मला ते खरंच अनएक्सपेक्टेड होतं, पण माझ्यासाठी ते सुरुवातीला खूप गमतीमध्ये घेतलं मी. नंतर माझ्यासाठी मी सिरियस झाले की काय बोलताय, जर जास्त लिमिट क्रॉस होत आहे. माझी जर फॅमिली बघणार, त्यांना आवडणार नाही, किंवा काय दिसेल ऑडियन्सला. 24 तास नाही बघतात ते फक्त 1-1.5 तास बघतायत, तर त्यामध्ये काय पर्स्पेक्टिव्ह सेट होईल, असे भरपूर क्वेश्चन्स आले होते मनात. आणि तो पण गेम खेळत होता. आरबी पण मध्ये मध्ये टीज करायचं, राखीला जाणून असं काहीतरी बोलायचं की ती मला लाईक करते, असं काहीतरी मला नंतर माहिती झालं. आणि नंतर तो येऊन बोलला की मी असं गंमत केली होती तिच्याशी. म्हटलं असली ही कोणती गंमत आहे, गंमत केली असेल तर मला येऊन सांग तरी. तर अशा भरपूर अशा गोष्टी झाल्या. मध्ये मध्ये मजाही आली, कुठे कुठे रागही आला. तर मिक्सचर होते, सगळे मिक्स ऑफ इमोशन्स होते. ठीक आहे, पण राखी एक उथळ मनाची आहे आणि ती जे काय एक्सप्रेशन ते खूप उथळपणे एक्सप्रेस करते. खूप अनेकदा ते हार्शही वाटतात लोकांना. परंतु मध्यंतरी एक असा प्रसंग घडला आणि त्याच्यामध्ये राकेश राखीवर धावून गेला, असं राखीने म्हटलं सुद्धा की ती खूप अखंड तांडव सुद्धा झाला तिचा, रडली सुद्धा, खूप त्रास झाला तिचा. ती फोटो काढले तिने, बरंच तिने केस वगैरे कापून घेतले. अशा अनेक गोष्टी तिने त्या प्रसंगी केल्या. सो तुम्ही तिकडे स्वतः तिकडे हजर होतात, हा काय म्हणजे प्रसंग की राकेश खरंच तिच्यावर धावून गेला होता, काय कारण होतं ते? तर ते मी तर होतेच तिथे. केस कापले तेव्हा तरी नव्हतेच मी तिथे. आणि मी गेल्याबरोबर हा प्रश्न विचारला, अगं तू खरंच केस कापले, खरंच जेन्युनली आहे तुझं की फेक, असं मी तिला तोंडावरच विचारलं. कारण ऍज अन ऑडियन्स जेव्हा मी बाहेरून बघत होते तेव्हा मला कळतच नव्हतं की हे खरंच गेम साठी सुरू आहे, हिला खरंच ही खोटं रडतंय की खरं रडतंय. डिफरन्शिएट नव्हतं होत, मला कळतच नव्हतं. म्हणून मी जेन्युनली तिला प्रश्न विचारला. हळूहळू मला मग कळालं, कधी ते रिअल वाटायचं, कधी ते फेक वाटायचं. आणि जो प्रसंगाबद्दल तुम्ही बोलताय की ती धावून गेली होती, तर राखी खरंच एका लेवलवरती पोक करते. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. माझ्यासारखी व्यक्ती जी हार्डली, जिला फारसं रिॲक्शन नसतं करायचं आणि नाही एवढं मनावरती घेत, पण मी द्यायची, कारण ती त्या प्रकारे त्या लेवलला जाऊन ती बोलायची. तेव्हा असं झालेलं की उलटा पुलटा रूम मध्ये तिने बापट आणि असं काहीतरी, असं त्याचं रायमिंग म्हणून पोपट असं काहीतरी युज केलेलं. त्याला नव्हतं आवडलं ते. तो तिथेच बोलला की तुला बोलायचंय मला बोल, माझ्या सरनेम वरून नको बोलू, कारण माझे बाबा मेजर होते आणि त्यांची रिस्पेक्ट म्हणून तरी नको बोलू. तर तो तिला सांगत होता प्रेमाने, तिला कळत नव्हतं आणि ती स्वतःच काहीतरी लावलं होतं. तर ते चुकीचं होतं की तो असा त्याला नव्हतं जायला पाहिजे असं धावून, कारण पुढे एक आहे, ती स्त्री आहे आणि ते चुकीचं दिसतं. तर तेच सांगत होतो की नको नको दूर. आम्ही गेलो होतो मध्ये, मी होते तिथे, आणि तिच्या हातामध्ये रॉड होता आणि राखी कधी कधी रागामध्ये ती काही करू शकतं. माझ्या हातावरती तेल वगैरे उडालेलं आहे, कधी तिने काही केलंय, तिने विचार जास्ती करत नाही. ती रागाच्या भरात तिच्या हातून चुका होतात. तर ते चुकीचंच होतं, पण तिचंही बोलणं चुकीचं होतं, कारण तो सतत बोलत होता तिला की असं नको बोलू, मला नाही आवडतंय, तुला बोलायचंय माझ्या नावावरती बोल. सरने म्हणजे आडनाव म्हणजे पूर्ण माझ्या घरची पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व्ह होत आहे आणि
ते खूप रिस्पेक्टफुली जगलेत. त्यांना असं बोलणं, कारण माझंही हेच बोलणं होतं की मी सॉरी बोलवून घेतलं होतं राखीकडनं. आरबीला माहिती नाही ते दिसलाय की नाही बाहेर. तो बोलला की जोपर्यंत राखी मला सॉरी बोलणार नाही तोपर्यंत मी जेवण नाही करणार. ऍज अ कॅप्टन मला ते सॉर्ट करायचं होतं आणि ऍज अ ह्युमन बिंग पण मलाही ते पटलं नाही की ज्यांनी आरबीच्या पप्पांनी मेजर बापट सरांनी खूप कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या देशासाठी, ते लढलेत, तर त्यांच्याबद्दल असं काहीच व्हावं नाही म्हणून मी तिला समजावून सांगितलं की ते त्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं आहे, ते आपल्या देशासाठी त्यांनी जे केलं ते कोणीच करू शकत नाही, तर त्यांना नको असं काही बोलू, तर सॉरी बोल. तिने सॉरी बोलली आणि मग आरबी आणि तिचं ते सॉर्ट झालेलं. क्या बात आहे, क्या बात. पण हे जास्त इतकं उठून दिसलं नाहीये. तर मला का माहिती नाही, असे भरपूर असे मुद्दे असतील घरामध्ये जे झालेत आणि जे दाखवले नाही गेलेत किंवा नसतील दिसले, मला नाही माहिती. 24 तासाचं सगळं हे राहायचं, त्याच्यामध्ये 1 तास दाखवायचं आहे, तर ते त्यांच्याप्रमाणे त्यांनी दाखवलं असेल. भरपूर अशा गोष्टी आहे ज्या नसतील दिसल्या, दॅट इज ओके, दॅट्स फाईन. पण ऍज इतके वर्ष इंडस्ट्रीत काम करत त्याच्यामुळे एडिटर काय कट करणार काय ठेवणार एवढं तरी आपल्याला समजत नाही. मला आपण नाही मी असं एवढं काय ठेवतील काय नाही ठेवतील हे कम्प्लिटली त्यांच्यावरच आहे. माझा फर्स्ट रियालिटी शो होता. मी फक्त रिअल राहिले, जेवढं जेही होतं सगळं जेन्युन होतं. काहीच फेक असं नव्हतं केलं मी. आणि मला एवढं एडिटिंग पॅटर्ननी मी जाणार की हे एडिट होणार आणि हेच दिसणार आणि हे नाही दिसणार असं नव्हतं वाटत मला वाटत होतं की जे इम्पॉर्टंट आहे 1 तासामध्ये जसं त्यांना फिट करायचं ते करतील, किंवा ज्यांना इम्पॉर्टन्स द्यायचं ते होईल. आता जे झालंय मला नाही माहिती, बघितल्यानंतर समजणार. मी अजूनपर्यंत एकही एपिसोड बघितलेला नाहीये. रिॲक्शन बघतीये, बाहेर काहीतरी वेगळंच काहीतरी सुरू आहे, फॉलोवर हे ते वगैरे, ते मला पटलेलं नाहीये. माझे मुद्दे मी खूप ठामपणे मांडले. मी कधीच कुणाला फॉलो करत नाही, मी ग्रुपमध्ये नक्कीच होते, पण माझी स्वतःची मतं होती. किती दाखवलं गेलं आहे आणि किती काय झालं ते नाही माहिती अजून मला, पण ते चुकीचं जे आहे ते कदाचित बाहेर येऊन तन्वी बोलेल त्याबद्दल तर बोलणार. गेमसाठी माझं नातं होतं असं नव्हतं, अलायन्स गेमसाठी नक्कीच होती, कारण मेजॉरिटी म्हणून अलायन्स लागते आणि दॅट वॉज पार्ट ऑफ द गेम. स्ट्रॅटेजी होती ती की सगळीकडून वॉर न होता, म्हणजे वार होतात ना, असं टार्गेट केलं जातं, आपल्याला काही लोक लागतात जे आपल्या सोबत असेल, टास्क साठी म्हणावं किंवा गेम पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणावं, तर ती माझी स्मार्टनेस होती, जो माझा मूव्ह होता तो. क्या बात आहे. आता 5 जण राहिलेले आहेत घरामध्ये, टॉप 5 आहेत. तुझा त्यातला भाग राहिला त्या टॉप 5 मध्ये होण्याचा, परंतु खंत आहे डेफिनेटली. आणि आता जे 5 जण राहिले त्यातले कोण दोघे जण जे लाईट बंद करतील असं तुला वाटतं? माझ्या मते मला आरबी आणि तन्वी वाटतात दोघे. आणि मग विनर तुझ्या मते कोण व्हावं? दोघांमधून मला कोणी चालेल, माझ्या दोघे जवळचेच आहेत. असं एखादा पारडा जड नाहीये. नाही, असं आहे. तन्वीसाठी आहे, कारण तन्वीसाठी यासाठी कारण ती नेहमी ट्रॉफीसाठी खेळती, पॅशनेट, व्हेरी पॅशनेट शी इज. आणि आरबी साठी असं आहे की तो मन जिंकायला आलाय, तो खेळतोय, पण कुठे ना कुठे जर कॉन्ट्रीब्युशन वाईज बघायला गेलं तो स्वतःही हेच मान्य करणार की तन्वीचं एफर्ट्स गेमसाठी जास्ती होते, तळमळ तिची जास्ती होती आणि तिची ट्रॉफीसाठीच होती. तर ती जिंकली तर तिच्यासोबतही जस्टिस होणार. आणि तिला तिची जी जिद्द होती, तिचं सुरुवात आहे आता, तर तिच्यासाठी चांगलं राहणार. आरबी बोलतो की मी खूप केलंय काम, तर तो थोडासा त्या गोष्टीमध्ये स्लो वाटतो, कारण होतं तसं. आणि तिची एक फ्रेश एनर्जी ते दिसून येते गेम मध्ये. मी काही कमेंट्स वाचलेले आहेत तुझ्या बाबतीतले की आता रेवा कदाचित हिंदी बिग बॉस मध्ये दिसणार. होऊ शकतो जर ऑफर येईल, पण मी एक चूक नाही करणार, ती म्हणजे वाईल्ड कार्ड म्हणून जाणं नाही पाहिजे मला काहीच ऍडव्हान्टेज. ऍज अ वाईल्ड कार्ड बघून जातो तर माहिती असतं, जर जाणार तर डे 1 पासूनच जाणार. क्या बात आहे, क्या बात आहे. तुझा म्हणजे आम्ही उत्सुक आहोत तुला हिंदी बिग बॉस मध्ये इफ जर बघायला मिळालं तर. आणि त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.